दिनांक 5 जून 2022 रोजी रात्रीचे सुमारास फिर्यादी निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात यास आरोपितांनी अपहरण करून वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात पंचवटी नाशिक येथे घेऊन जाऊन पूर्व वैमनस्यातून जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडके व दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी करून पळून गेला असल्याने म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात यापूर्वी 5 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर ओळख लपवून राज्य कर्नाटक गुजरात या ठिकाणी निवास करत होता। जिल्हा अहिल्यानगर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या आदेशाने दिनांक 4/12/2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड असे पथक राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आरोपी नामे रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर वय 38 वर्ष यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। गुंडाविरोधी पथकाने सुमारे 2.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय। त्याची हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/2022 IPC कलम 307, 364 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामधील एक आरोपी मुख्य आरोपी फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा। त्यानुसार आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर जिल्हा अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, गणेश भागवत, प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आघाव आणि चव्हाण अशांचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपीस जिल्हा अहिल्यानगर तालुका राहुरी या ठिकाणून स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।